ओके, सो वेलकम वेलकम, थँक्यू व्हेरी मच. ज्या ज्या लोकांनी पार्टिसिपेट केला आणि ज्या ज्या लोकांनी हात वरती केला आणि त्यांना चान्स नाही भेटला, सो स्टील दे आर ऍक्शन टेकर बिकॉज दे आर रेडी. किती जणांना मी जे बोलतोय ते कनेक्ट होत आहे? बिकॉज दे आर रेडी. राईट आहे. नंबर येवो ना येवो तो मॅटर नाही करत आहे. तुम्ही किती रेडी आहात कोणत्या गोष्टीसाठी ते मॅटर करतं. करेक्ट. प्रिपेअर होणं म्हणजे काय? दॅट मीन्स यू आर रेडी फॉर दॅट थिंग. लक्षात ठेवा. मी सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेट करेन आणि सगळ्यांना मी सकाळी उठण्याचं जे बोलतात ऍक्शन घेतलं. बघा, मॉर्निंगला उठणं हा सगळ्यांचं काम नाहीये. मॉर्निंगला उठून स्वतःच्या एज्युकेशन मध्ये टाकणं, दिस इज नॉट अ स्मॉल गेम. हा रिच लोकांचा कॉन्सेप्ट आहे. आणि तुम्हाला जर एखादी गोष्ट अचीव्ह करायची असेल तर तुम्हाला त्या गोष्टी साठी लिंक ठेवावं लागणार. जसे की जर तुम्हाला, आपण नेहमी सक्सेसफुल लोकांचा सक्सेस बघतो, पण आपण सक्सेसफुल लोकांचा स्ट्रगल आपल्याला माहित नसतो. राईट आहे. आणि ते आपल्यासारखे एवढे हार्डवर्क नाही करत आहे. दे आर डुईंग स्मार्ट वर्क एज वेल. येस. सो आजचा जो कोट आहे, आपल्याला सगळ्यांकडे ड्रीम असतात, पण त्या ड्रीमला रियालिटीमध्ये कन्वर्ट करायचं असेल तर त्यासाठी खूप डिटर्मिनेशन, डेडिकेशन, सेल्फ डिसिप्लिन आणि कन्सिस्टंट एफर्ट लागतो. आता हे काय आहेत? आता मी सांगेन की प्रत्येक माणसाकडे ड्रीम असतात. प्रत्येक माणसाकडे ड्रीम असतात, पण आणि प्रत्येकाला फायनान्शियल फ्रीडम पाहिजे, डेट फ्री लाईफ पाहिजे, वेल्दी फ्युचर हवं असतं. तर कोणाला सक्सेसफुल करिअर हवं असतं, कोणाला हॅपी फॅमिली लाईफ असतं, कोणाला गुड हेल्थ पाहिजे. पण मित्रांनो, फक्त ड्रीम पाहून काहीच होत नाही. ड्रीम रियालिटीमध्ये आणण्यासाठी लागतात डिटर्मिनेशन. डिटर्मिनेशन म्हणजे काय? ठाम निश्चय. तुमचा ठाम निश्चय, काही झालं किंवा काही अडचण आली तरी हार न मानणे. फॉर एक्झाम्पल, आता जसं मी सकाळी जेव्हा उठतो, सकाळी 5:30 उठणं मला आवडत नाहीये. राईट आहे. मी जे सकाळी 5:30 ला उठतो, दॅट इज नॉट मला आवडत नाहीये. पण मला हे माहिती आहे की इट इज माझी बॉडीला, हे माझं जेवण आहे. ऑलमोस्ट फक्त सकाळी मला 1 तास द्यायचा आहे मेडिटेशन आणि एक्सरसाइज. तो 1 तास दिला तर मला माझ्याकडे उरलेले 23 तास आहेत ना. सो काही गोष्टी आहेत जे तुम्हाला डिसिप्लिन, जसं की तुम्ही सकाळी उठून दात घासताय. मी ना दात घासता जाऊ शकता का बिझनेस करायला, ऑफिसला जाण्यासाठी? नाहीये. तो डिसिप्लिन आहे आणि त्याच्यामुळे तुमचे दात सक्सेसफुल आहेत. की जर मी जे बोलतोय कनेक्ट होते. तुमच्याकडे एनर्जीच नाहीये. तुमच्याकडे एनर्जी नाहीये. मेडिटेशन मी का करतो? कारण की रात्रीचे काही ना काही गोष्टी असतात, माझा माइंड स्टक असतो. सो मेडिटेशन केल्याने माझा माइंड फ्री होतो. आणि ते 15-20 मिनिटाच्या मेडिटेशननी काम होतं. सो रिझन काय की तुम्हाला सक्सेसफुल लोकांची हॅबिट करायची आहे. सक्सेसफुल लोक कसे बिहेव करतात, कसे असतात, ते त्यांचा माइंड कसं ते रेडी ठेवतात, त्यांची बॉडी कशी करतात. काही काही लोक तर 1-2 वाजताच त्यांची बॉडी थकलेली असते. रेड अलर्ट, रेड 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 झालं. ओ, डे इज ओव्हर. डे इज ओव्हर. किती जणांचे असं वाटतंय? सो तुम्ही स्वतःसाठी रेडी नाहीये. तुम्ही जे बघताय ना, फायनान्शियल फ्री, डेट फ्री, हे झाडाच्या वरचं पार्ट आहे मित्रांनो. हे झाडाच्या वरचं पार्ट आहे. किती जण पुस्तकं वाचतायत, रीड करताय का? माइंडला जेवायला काय? सो ड्रीम रियालिटीमध्ये आणण्यासाठी लागतं डिटर्मिनेशन. ठाम, काही झालं की अडचण आली तर हार न मानणं. डेडिकेशन, सेकंड पार्ट डेडिकेशन. पूर्ण समर्पण. कामात मनापासून कमिटमेंट असणं. कमिटमेंट, तुमची कमिटमेंट मॅटर करते. तुम्ही किती रेडी आहे? मी तुम्हाला किती वाटतं मी ह्या महाराष्ट्र मिशनसाठी खूप सिरियस आहे? की त्यांना माझ्या टोननी कळतंय, माझ्या ऍक्शननी कळतंय. मी जॉब पण सोडलाय. किती जणांना असं वाटतंय की आय एम रिअली कमिटेड फॉर दिस. आय एम रिअली कमिटेड फॉर दिस. जर मला विचार, जर इफ मी महाराष्ट्राबद्दल विचार करतोय, माझी फॅमिली प्रॉब्लेम मध्ये येईल का? राईट. तुम्हाला वाटतं की जो महिन्याला माझा 2 लाख पगार होता, त्याच्याशिवाय जर महाराष्ट्रामध्ये मी एवढ्या लोकांना मदत करेन, वाटतं काय की माझ्याकडून 1 रुपया, 2 रुपये, 10 रुपये, 15 रुपये, 20 रुपये नाही भेटणार मला? सिंपल लॉजिक आहे. सिंपल लॉजिक आहे. द मोर यू हेल्प, द मोर यू विल गेट.
जेवढं तुम्ही लोकांना हेल्प करणार, लोक तुम्हाला देऊन जाणार. सेल्फ डिसिप्लिन, रोज प्रॉपर हॅबिट ठेवून कन्सिस्टंट राहणं. माझं सकाळी 5:30 उठतं, इट इज अ हॅबिट. माझ्या मना फक्त एवढंच सांगायचं आहे. कालही मी पिक्चर बघितला, राईट, काल पण अनिल कपूरचा पिक्चर बघितला, तो फौजी. वाजले 12 वाजले. 12 वाजल्याच्या नंतर मला कळालं, अरे मी माझे गोल्स लिहिलेले नाहीये. सो आता मी टाइम नाही लिहिलंय ह्या डायरीमध्ये, मी रात्री 12:15 लिहित बसलो. कारण की माझं माइंड कळलं, अरे माझं मी काहीतरी मिस झालंय. तर पिक्चर बघता बघता 12 वाजले आणि मी काहीतरी मिस केलंय. आर यू गेटिंग इट? मी काय म्हणते तुम्हाला? डिसिप्लिन, ह्याला डिसिप्लिन म्हणतात. आणि डिसिप्लिन सकाळी 5:30 वाजता उठणं पण डिसिप्लिनच आहे. मी हे नाही करणार की मला दिवसभर आता काय काम नाहीये, मी सकाळी आरामात माझं मी मनाचा. बघा मित्रांनो, हे जे दुपारची झोप, जॉबला न जाणं, हे मी माझ्या लक्झरीसाठी नाही केलंय. लक्षात आलंय? सकाळी मी नाही करू शकत, मला उठायचंच आहे. उठायचंच, कारण की अख्खा 23 तास आहेत ना माझ्याकडे. आता तर मी दुपारी नॅप पण मारतो, पण ती 2-3 वर्ष मी नॅप नव्हतो मारत. पण मला माहिती होतं की मी ती अचीव करणार. दॅट इज अ सक्सेस. दॅट इज अ सक्सेस. तुम्हीही करू शकता, इन रिस्पेक्टिव्ह तुमचा एज. मित्रांनो, फक्त 2 वर्ष लागतात. हार्डली 700 दिवस, 365 तो 2 करा. 2 वर्षाचा कमिटमेंट पाहिजे. एफर्ट, सतत ऍक्शन घ्या. सतत ऍक्शन. माझा मूड नसला तरी मी सकाळी 1 तासाचा व्यायाम करतो, एक्सरसाइज करतो, बुक रिडिंग करतो. फायनान्शियल गोष्टी इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक दिवशी फायनान्शियल गोष्टी शिकायच्याच आहे. आणि त्याच्याच कारणामुळे हा सकाळचा एफ एफ क्लब आहे, की तुमच्या डोक्यात फक्त पैसा 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 पैसा. सो एव्हरीवेअर यू कॅन सी द मनी. प्रत्येक जागेवरती तुम्हाला पैसा दिसला पाहिजे, प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी दिसली पाहिजे. तेवढं तुमच्याकडे नॉलेज आहे का? फक्त स्टॉक. एक क्लिअर सांगू का, तुमची जी माइंडसेट आहे ना, हा मनी अट्रॅक्ट करण्यासाठी आहेच नाहीये. तुम्हाला मनी माइंडेड बनावं लागेल. मनी अट्रॅक्ट करणारा पाहिजे. सो रिच बनण्याचं ड्रीम अनेक लोक पाहतात, पण वेल बिल्ड करण्यासाठी लागणारा सेल्फ डिसिप्लिन फारच थोड्या लोकांकडे असतो. आय होप की किती जणांना हा क्लिअर झालेला आहे. किती जण क्लिअर? मी तुमच्या रोज डोक्यामध्ये तो एफ एफ क्लब, मी होळीला दिवाळीला कधीच सुट्टी घेत नाहीये. वाय? मला माहिती आहे, ज्या दिवशी तुम्ही ब्रेक घेणार त्या दिवशी तुम्ही ब्रेक होणार. ज्या दिवशी तुम्ही पैशाचा तो स्मेल नाही घेतला, तो आवाज नाही ऐकला, तो पिगी बँक मध्ये पैसे नाही टाकले. डू यू सी ह्याच्यामध्ये का दिसत आहेत? किती जण बँकेत, लोकांच्या बँकेत 5,000 नाहीये. या अकाउंट मध्ये 2-3, हे बघा दिसत आहेत 500च्या नोटा, लोकांच्या बँकेत 5,000 नाही. सो यू हॅव टू अर्न. पैशाला अट्रॅक्ट करायचं आहे मित्रांनो. विदाउट मनी नॉलेज यू कॅनॉट डू. फक्त सिंपल डॉक्टर इंजिनियर म्हणणं नाही आताच्या काळामध्ये इम्पॉर्टंट आहे. बिकॉज तेही तुम्ही शिकतायत पैसे कमवण्यासाठी, पण तेही तुम्हाला माहित नाहीये. सो व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इंजिनियर अँड हाऊस वाईफ? बोथ आर सेम. सेम आहेत. कळालं? सो ज्याला पैशाचं जास्त नॉलेज आहे, ही विल मेक मनी. दॅट्स ऑल. आणि ज्याच्याकडे जास्त पैसा आहे, तो क्राईम नाही करणार, तो त्याच्या फॅमिलीला चांगला ठेवणार. फॅमिलीला न सांभाळणं, इट इज अ क्राईम. थँक्यू व्हेरी मच. हॅव अ वंडरफुल डे. आणि येस, आय रिअली लव्ह आशिषची पण खूप जास्त चांगली एनर्जी आहे. अँड रिअली एक्सपेक्ट करतोय की मोर अँड मोर यू टेक अ सेशन. कारण की आय नीड अ हाय एनर्जी मॉर्निंग मध्ये. डू यू सी माझ्याकडे लो एनर्जी का हाय एनर्जी? चॅट बॉक्स मध्ये टाका. आणि हे असं नका की मी बराक ओबामा सारखा 2 तासा आधी, मी बराक ओबामाचं ऐकलंय की मी कोणताही सेशन डिलिव्हर करण्याच्या आधी 2 तासाच्या आधी एक्सरसाइज करेन. त्याला पण कॉपी मिस करतोय. राईट आहे, रिच आहे, कनेक्ट आहे. हा कॉन्सेप्ट बराक ओबामाचाच आहे की कुठेही सेशन घ्यायचंय, कुठेही त्याला इम्पॉर्टंट काम आहे, 2 तास आधी तो एक्सरसाइज करतो. सो दॅट त्याची बॉडी फ्रेश होते, ऍक्टिव्ह राहते, पॉवरफुल होते. अँड देन ती डिलिव्हरी येते. कदाचित तेही मी 5:30 ते 6, 6:30, पावणे 7 पर्यंत एक्सरसाइज करत असेल, तोही परफेक्ट असेल. सो थँक्यू व्हेरी मच. रिअली अप्रिशिएट आशिष.
थँक्यू व्हेरी मच. थँक्यू स्वप्नील फ्रॉम ते अक्षय, आणि वंडरफुल कोट ठेवण्यासाठी माझ्यापेक्षा पण खूप जबरदस्त कोट ठेवायला लागले तुम्ही. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. Yes, thank you and more power to you, Vallabh sir.